कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू, आता अमोल उद्यापासून मला पण कामाला जायला लावणार हो। आप्या, मला वाटते तेच बरं राहील। तू उद्यापासून जा कामावर। बापू, अहो घरात हे सगळं चालू असताना माझं कामात लक्ष लागेल असं वाटतंय तुम्हाला? अगं हे बघ, तू अमोलची आई आहे हे खरं आहे, पण त्याआधी या शहरात अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांचं आयुष्य तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे, हे विसरू नकोस। आणि कसं आहे आप्या, घरच्या गोष्टींचा कामावर नाही परिणाम झाला पाहिजे ग। आणि तसं झालं तर तुझा नाही, कलेक्टर पदाचा अपमान होईल बाळा। बाप रे, मला कधीच वाटलं नव्हतं की मी अशा संकटात सापडे। बापू ऐका, हे बघा मला प्लीज समजून घ्या, आता या परिस्थितीत माझ्याकडनं काम करणं शक्य खरंच नाहीये। अपर्णा, मी समजू शकते। अगं तू आई आहेस अमोलची आणि तुला काळजी वाटणं अगदी साहजिक आहे। आणि ह्या अशा परिस्थितीत तू घरात असणं जास्त गरजेचे। हा बापू, मामनजी, अहो तुम्ही दोघं बोला ना अमोलशी। अहो, अमोलला समजवण्याचा प्रश्नच येत नाही। हा, हे बघा, आपण घरात त्याच्या आजारपणाचा विचार करत बसलो ना तर कुणाला त्रास होणार आहे? आपल्यालाच त्रास होणार आहे त्याचा। आणि एक गोष्ट लक्षात येते का, अमोल आजारपणाला अजिबात घाबरत नाहीये, तो धीट आहे। अगं इथं अमोलला सांभाळायला खूप लोक आहेत, पण हा जिल्हा सांभाळायला तू एकटी आहेस। आणि तू कशा पाय काळजी करतेस? अगं तू घरात थांबलीस ना तर सतत तेच विचार येत राहतील ना मनात। आणि आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं। तू कर्तव्यापासून लांब पडू नकोस। आणि तसं जर असेल ना तर आम्ही अमोलला समजवणार नाही। कळतंय का तुला? जा, अमोलला दवाखान्यात घेऊन जायचंय ना, जावा। हा, अमोल बाळा, हॅलो बाबा। मी आलो बरं का पोलीस स्टेशनला। हा हा, हे बघ, हे बघ। ओके बाबा, एकच नंबर। काळजी घ्या बाळा। हा। साहेब, अहो तुम्ही अमोलची घरी काळजी घ्यायची, ती इकडे कुठं कामावर आलाय तुम्ही? अरे अमोलची केमोथेरपी आज। अमोल म्हणला दवाखान्यात एवढी सगळी जण कशाला पाहिजे, जावा कामावर, मला पण पाठवले। अहो मग अमोल बरोबर कोण आहे दवाखान्यात? आप्पी गेली तिकडं, मला आता करमणार नाही। माझा जीव नुसता खालीवर होत राहील। अहो साहेब, असंच जर होत राहिलं तर तुमचं लक्ष ना इकडं ना तिकडं राहणार आहे, आणि ह्याच्यामुळे तुमचं कामावर कसं काय लक्ष लागेल सांगा बरं? साहेब, तुम्ही अपर्णा मॅडमशी ना अमोलशी बोलून घ्या बरं। आप्पीशी बोललं पाहिजे या विषयावर। हो बाळा, पोहोचलो मी क्लासवर। हा, बर, ठेवू आता? हा, तर कुठे होतो आपण? राज्य मंत्रिमंडळ आणि विधानसभा याचा परस्पर संबंध शोधत होतो। याबद्दल विस्तृत कोण सांगेल मला? काही झालं ना चिंचुके, तरी काम सोडून घरी बसायला अमोल परवानगी देणारच नाही अजिबात। साहेब, तुमच्या बाबलेकाचं नातं वेगळंच आहे का हो? म्हणजे त्याचा शब्द मोडू नये म्हणून तुम्ही इथं पोलीस स्टेशनला कामाला आला, आणि आता काय करत बसलाय तर त्याची काळजी। काय करणार चिंचुके, त्याशिवाय अमोल दवाखान्यात जायला तयारच नव्हता। साहेब, या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढा बरं। आप्पीशी बोलून यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे लवकर।
आपे हं? किमो कशी झाली? अर्जुन, अरे याबद्दल बोलणं झालंय की आपल्या फोनवर? नाही म्हटलं काय अडचण नाही ना आली, सगळं ओके ना? केमो एकदम चांगली झाली आहे, काही अडचण आली नाही. डॉक्टरही फार त्याबद्दल काही बोललेले नाहीये. बस ठीक. अमोल रुपाली त्यांच्या खोलीत. बर. अर्जुन, हं? ऐक ना, सकाळपासून एका गोष्टीची काळजी लागून राहिली रे, ते बोलायचं होतं. काय काय झालं? आपण आपल्या कामाचं कसं करायचं? हा, मी त्याबद्दल तुझ्याशी बोलणारच होतो आपे. हे बघ अर्जुन, मला अमोलच्या तब्येतीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचंय. केमोची ट्रीटमेंट आपण सुरू केली आहे खरी, पण त्याचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्याच्या आहाराकडे मला पूर्णपणे लक्ष द्यायचे. सकाळच्या सूप पासून सॅलड, भरपूर पालेभाज्या त्याला खायला द्यायच्या. सकाळी योगा करून घ्यायचा त्याच्याकडनं, जेणेकरून तो दिवसभर पॉझिटिव्ह राहील. रात्री झोपताना त्याला गोष्टी सांगत झोपायचे. मला सगळं करायचंय त्याच्यासाठी. हो. सगळं तू ठरवलंयस, पण अमोल तुला घरी राहून या सगळ्या गोष्टी करून देणार आहे का? तेच तर, मला त्याचीच काळजी लागली आता. त्यात बापू म्हणतात की तू कामाला जा. नाही पण आपे, बापूंचं बरोबर आहे. तू कामाला गेली पाहिजेस. तू गेल्याशिवाय तिकडे नाही काम होणार. अर्जुन, अरे असं कसं? तिथे गेल्यानंतर माझं मन तरी लागेल का? आपे मन लावावं लागेल. हे बघ, एक गृहिणी जे करते ना ते करावं लागणार. घर आणि काम दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करावा लागणार. आणि अमोल, त्याचं काय? त्याची काळजी घेऊ आपण. मी सकाळपासून विचार केला या गोष्टीचा. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपली, की तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर पाहिजे. काय तेच तर. त्यावर एकच पर्याय. काय? उद्यापासून तू सकाळचं आणि मी नाईट शिफ्टला काम करेन. नाही, एक मिनिट, पण हे शक्य आहे का? हो, मी बोललोय वर तसं. अर्जुन, अरे पण नाईट शिफ्ट तुझ्या आरोग्यावर परिणाम. हे बघ, आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अमोलचं आरोग्य. आणि बघ, असं केलं ना तरच तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर थांबू शकणार. थँक्यू, तू समजून घेतलंस मला. खरंच थँक्यू. आपले बघ, इथून पुढं सगळ्या गोष्टींमध्ये समजून घेऊनच मार्ग काढावा. हं? या फाईल काय अडचण आली की मला फोन करायचा लगेच. काय अडचण येणार आहे? अडचण म्हणजे आधी कसं होतं, मी ड्युटीवर होतो ना. तुझी काही योजना असेल, कुठं काय जायचं असेल, एका फोनवर यायचो मी. पण आता तसं करता येणार नाही, म्हणून म्हणलं. हो. घेतले का सगळं? हा. नाही. आपे, हा? काय काय शोधते तू? मग काहीतरी विसरलंय रे. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. मोबाईल इथंच आहे, फाईल इथंच आहे, ही बॅग आहे, सगळं घेतलंयस तू. तर हे बघ. चल. आपे, अगं बॅग. हा, सॉरी. एक मिनिट. दे. बस इथं. बस बस. आपे बघ, कळतंय मला अमोलच्या काळजीपोटी तुझा घरातून पाय निघाला, पण आपल्याला हे करावं लागणार. अर्जुन, मला भीती वाटते रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.